महाराष्ट्र रामकृष्ण हरी गुरुदेव दत्त। हे बघा आज इथं आम्ही अमरकंटक आश्रमात मुक्कामी पहा आणि आता रामघाटाच्या बघा आता दर्शनासाठी चालू आहे बघा। आता हे महाराज आहेत, हे पुण्याचे महाराज आहेत, हे गुजरातचे महाराज, आम्ही सर्व आता चालू आहे बघा आता रामघाट दर्शन घेण्यासाठी। बस हे पहा ह्या साईडला रामघाट आहे बघा, हे अमरकंटक रामघाट आहे बघा या साईडला। तर हे आम्ही तिघजण चाललो आहे बघा आता दर्शनासाठी। पिशव्या बॅगा वगैरे सगळं आश्रमात ठेवले आणि समोर दिसत आहे ते रामघाट आहे पहा। हे पहा हा रामघाट आहे बघा, हे किती भव्य असा रामघाट आहे बघा हा। आणि पलीकडे दिसतं ते पांढरं कळस आहे ते मंदिर आहेत मैयाची, ती मैयाची मंदिर आहेत पहा। ते काय म्हणले इथं पाणी, काय म्हणले इथं कुंडाचं काय रामघाट माई की बगियाला मैया उगम पावती ना। हां कितने गुप्त होती नर्मदा कुंडात। हां ती वाहत इकडे जाते आणि पुढे गेल्यानंतर मग कपिलधारा वगैरे कपिलधारापर्यंत जाते। पण कपिलधारा आहे का जरा पाथर बारीक आहे नाही का? तिथे बारीक होता ना पात्र। हां इथं फक्त साचलेलं आहे। ते असं आहे बघा, हे नर्मदा मैयाचं इथलं पात्र म्हणजे आपण माई की बगियावर नारोगी समोर आश्रम आहे। हां हां तिथं आश्रम आहे, समोर आश्रम आहे का इकडं? कोपऱ्यावर एक आश्रम आहे। हां तेव्हा ती लाल पाटी दिसती का? हां हां मार्कंडेय आश्रम, तिथं मार्कंडेय आश्रम आहे। आणि मग तसंच त्या साईडने त्या जंगलातून परत तसंच तिकडं पळवायचं। हे बघा हे जंगलातून सगळं असं सरळ पलीकडून हां हे पलीकडे आता याच्या पलीकडे बघा जंगल आहे आणि मायेचं बगीचं दर्शन येडा मारून तटपलटी करून बघा या जंगल मार्गे पलीकडून जायचं बघा। हे असं आणि संपूर्ण जंगल आहे, जवळजवळ ते किती 70-80 किलोमीटर जंगल असं नाही का ते? हां 100 किलोमीटर जंगल आहे ते जंगलाने जायचं 100 किलोमीटर किनारी दिंडोरीपर्यंत। हे बघा असं आहे, खरोखर मात्र लय स्वच्छ आणि पाणी लय निर्मळ आहे मात्र। इथं तुम्ही म्हणतो होतं का सकाळी स्नानाला यायचं? हां पण सकाळी वाचविने जर लवकर खोललं तर आहे ठीक आहे। हां हां नाही बरोबर आहे। पलीकडं जाण्यासाठी बघा हा झुलता पूल बांधलेला आहे बघा इथं, आणि पर्यटकांसाठी बांधलेला आहे। आणि हे पर्यटक म्हणजे फिरायला आलेले लोक त्यांना इथे कॉटेज बांधतात बघा। हा कपडे बांधण्यासाठी म्हणजे त्यांना हे कॉटेज म्हणजे ते कॉटेजच आहे ना, कपडे बांधण्यासाठी हे कॉटेज बांधतात बघा। असं म्हणजे एक निसर्ग म्हणजे पर्यटन स्थळ असं बनवले बघा इथं, आणि सुंदर असं पर्यटन स्थळ बनवले। आणि पलीकडे बघा आता याच्या पलीकडे आता नंतर आम्ही आता तिकडं मैया क्रॉस केल्यानंतर आल्यानंतर पलीकडं रोड आहे बघा, त्या रोडने तुम्हाला त्या साईडचं बघायला मिळेल। पण आता ह्या साईडून तिकडे जाऊन पाहता येत नाही, तर आम्ही उत्तर तटाला बसलेलो आहे, दक्षिण तट तो पलीकडचा आहे। मग आता मैया आम्ही वरतून क्रॉस केल्यानंतर मग ते दक्षिण तटावर आम्ही ते पाहू शकतो। हे आहे बघा असं आहे मैयाचं। नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार। हे आम्ही आता उत्तर तटावर आहे आणि तो दक्षिण तट आहे बघा। तर खरोखर अगदी नर्मदा मैयाचे स्वरूप बघा, हे किती सुंदर आहे बघा, स्वच्छ आणि सुंदर आहे बघा खरं। आणि ते झाल्यानंतर आणि हा पर्यटकांसाठी बांधलेला पूल आहे बघा, उत्तर तटाकडून दक्षिण तटाकडे जाण्यासाठी। खरोखर आज आमचा योग आला बघा ह्या अमरकंटकमध्ये येऊन थांबण्याचा, आणि ह्या मैयाचं साक्षात
उगम स्थानाचं दर्शन घेण्याचा योग आला बघा आम्हाला. खरोखर नर्मदा मैया ही भक्तांची खरोखर दही आणि काळजी घेणारी माई आहे बघा ही. धन्य झालो नर्मदा मैया. नर्मदे हा. हे बघा किती नर्मदे मैयाच्याकडे बघा थंड पाण्याची व्यवस्था केली बघा इथं. आणि खरोखर म्हणजे परिक्रमाची सगळी सोय केलेली बघा. खरंच म्हणजे अगदी नर्मदे मैयाची कृपा आहे पाय. नर्मदे हे हा हा हा. ते पहा आम्ही आता दर्शन घेऊन निघालो बघा आता नर्मदे मैयाचं. आणि रामकुंडाचं दर्शन घेतलं. उत्तर ताटाचं दक्षिण ताटाचं. आता नदी पार केल्यानंतर मैयाचं दर्शन पार केल्यानंतर तट पार केल्यानंतर होईल. तर बघा ते समोर दिसतं आहे ते जैन मंदिर आहे बघा. असं सुंदर जैन मंदिर आहे बघा. ते उंच दिसतंय ते. त्या जैन मंदिराला जायचे भाऊ. उद्या योगार्थ उद्या ते जैन मंदिर बघण्यासाठी जायचे बघा. एक नंबर जैन मंदिर आहे बघा ते. आणि त्याच्या शेजारीच आम्ही त्या आश्रमात आहे बघा अलीकडं रोडच्या कडेला. हे असं आहे बघा इथलं हे नियोजन. रामकुंडापासून हालूशी वाटत नाही इतकं सुंदर आणि भव्य असं रामकुंड आहे बघा. परंतु आता ते खरं पलीकडं बघण्यासारखं आहे दक्षिण तटाचं. पण ते आम्हाला नदी क्रॉस करता येत नाही. पण त्याचा नंतर ते नदी मैयाचं हे केल्यानंतर मग नंतर तिकडं दाखवलं. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे. हे पहा आम्ही आता रामघाटाचं दर्शन घेऊन आलो बघा. इथं आता चहा घ्यायचा आहे. पाणी घेतलं तिथं थंड आणि इथं चहा घ्यायचा आहे बघा. तर भाऊ आज आम्ही चहा काय बाहेर कधी घेतला नाही. पण आज बाहेर घेण्याचा मूड आला म्हणून आज बाहेर. नाही बाहेर चहा आपण कधी घेतच नाही. नाही चहा बाहेर कधीच घेत नाही. आज जरा हा हा चालताना चहा मिळतो. चिकन मिळतो चहा. त्यामुळं आज जरा मोडाला बाहेर चहा घ्यायचा घेऊ मला. फ्रेश झालं जरा. हां हे बघा असं चहा गाडी बघा. नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार. मृत्युंजय आश्रमामध्ये आम्ही थांबलो आहेत. मृत्युंजय आश्रमाचे हे कार्यकारी आहेत बघा. हे संपूर्ण व्यवस्था पाहतात बघा. नर्मदे हार महाराज नर्मदे हार. हे संपूर्ण व्यवस्था पाहतात बघा आश्रमाची. किलोमीटर का अंतर होगा. नर्मदे हार. बाबा का काम है दिन फोटो हा मृत्युंजय आश्रम. या आश्रमात आम्ही मुक्कामी बघा. सुंदर असा आश्रम आहे खरोखर. म्हणजे हे आमचे महाराज. सुंदर असा आश्रम आहे बघा. आतील बाजू हे संपूर्ण राहण्यासाठी लोकांना 2-3 मजली बिल्डिंग आहेत बघा. हे म्हणजे पर्यटन वाटत सुद्धा आहे. आणि इथं हे इथं भोजनालय आहे बघा. इथं अगदी सुंदर असं आहे बघा. आणि हे आमच्यासाठी बघा ही बिल्डिंग राहण्यासाठी परिक्रमावासी. नर्मदे हार महाराज नर्मदे हार नर्मदे हार. हाँ कैसा है? अच्छा है. अच्छा है. आनंदी आनंद है. आनंदी आनंद आहे. हाँ. नर्मदे हार. नर्मदे. रामकुंडाचं घाटाचं दर्शन घेऊन आलो बघा. आणि सुंदर असा घाटाचा परिसर घेतला. पण काय जास्त टाईम झाल्यामुळं काय बाहेर फिरायला जमलं नाही. तर उद्या आणखी म्हणजे एक जैन मंदिराचं पण दाखवायचे आणि इथल्या परिसराची बरीचशी माहिती घ्यायची उद्या. हा व्हिडिओ आजचा इथंच थांबवतो. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.